विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, सेवा अवकाश प्राप्त व प्राध्यापक है रहे शिक्षण संस्था में। उन्होंने लंबी सेवा की है के रूप में यह मान्यवर हमें मिले हैं। करे ऐसे मैं उनसे विनती करती हूँ। आज के इस शुभ अवसर पर शिक्षक दिवस के कार्यक्रम के लिए हमें प्रमुख अतिथि के रूप में डॉक्टर दत्ताजीराव जाधव जी, यहाँ शिक्षक मित्र विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, सेवा निवृत्त प्राध्यापक संस्था के यहाँ हमें उपलब्ध हुए हैं। उसके साथ ही साथ सातारा महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडल के अध्यक्ष और सातारा जिला हिंदी अध्यापक मंडल के अध्यक्ष डॉक्टर APJ पूर्व राष्ट्रपति डॉक्टर APJ कलाम द्वारा राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित हमारे मार्गदर्शक पितामह ताका सुरुचि जी, उसके आज के शिक्षक दिन के अवसर पर पहले डॉक्टर राधाकृष्णन शिक्षक रहे, महात्मा फुले जी, सावित्रीबाई फुले जी, फातिमा शेख जी, बहुत सारे लेखक अपने उनके फोटो लगाए हुए हैं, वो भी शिक्षक रहे होते हैं। और बहुत सारे वैज्ञानिक ये भी शिक्षक रहे होते हैं। इन सबको मैं अभिवादन करता हूँ। और इतना हिंदी में बोलने के बाद मैं मराठी में बोलना पसंद करूँगा। अच्छा बोल रहे हैं। हाँ, अच्छा बोल रहे हैं हिंदी में। बोलिए, कुछ नहीं, हमें अच्छा लगेगा जैसे भी हो। अभी तक तो बेहतरीन रहा है सचमुच। कमी वेळामध्ये मला फार बोलायचं आहे आणि रिटायर झालेल्या 8 वर्षे झाली आणि तुम्ही म्हणजे काय म्हणायचं हिंदीमध्ये गाणं आहे ना, हम तुम्हें चाहते हैं ऐसे मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे। तुम्ही शिक्षक भेटलेला आहात तर त्यामुळे फार बोलायचं आहे, कमी वेळात बोलायचं म्हणून मी मराठीमध्ये बोलणं पसंत करीन। सूर्यवंशी सरांची वेगळी ओळख मी सांगणार आहे। इथं तुमच्याबरोबरच ज्यांच्यामुळं मला इथं यायला मिळालं ते सरदार सूर्यराव काकडेंचे वंशज मुकुंदराव काकडे इथं आले, भीमराव मारिक आलेले आहेत, भरत उकरे सर आहेत आणि सुरेंद्र काकडे हे माझे मित्र या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहेत। काकडे सरांच्या सासरे मावंजींची ओळख झाली, भेट झाली, अतिशय आनंद वाटला। आणि मी खरं माझं काम करण्यासाठी आलो होतो, मला काही बोलायचं होतं म्हणून आलेलो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला बोलायला संधी मिळेल असं म्हणून आलेलो, तर तुम्ही मला प्रमुख पाहुणं करून टाकलं की म्हणजे माझा फारच मोठा गौरव केला तुम्ही। आणि सरांची ओळख सांगण्यासाठीच मी एक दुसरा प्रसंग सांगतो। डॉक्टर पांडुरंग सुखात्मे म्हणून सरांच्या गावचे गृहस्थ 1936 सालचे लंडन युनिव्हर्सिटीचे PhD आणि 39 सालचे BSc जगाच्या अन्न आणि शेती महामंडळाचे 21 वर्षे स्टॅटिस्टिक्स विभागाचे प्रमुख होते।
त्यांना पुणे विद्यापीठामध्ये आरोग्यशास्त्राचा विभाग सुरू करायचा, हेल्थ सायन्सचं डिपार्टमेंट, म्हणून UGC साठी त्याने प्रस्ताव केला होता. आणि त्याने आपलं सहज फोन केला UGCच्या चेअरमनना की मी तो प्रस्ताव घेऊन येणार आहे वगैरे वगैरे. मग काय व्हावं, हे येणार आहेत म्हटल्यावरती UGCचे चेअरमन गाडी घेऊन विमानतळावरती त्यांना न्यायला स्वतः घेऊन गेले. तिथं चर्चा झाल्यावरती यांनी एक लेक्चररची पोस्ट मागितली होती. त्या चेअरमनने पुरी चर्चा झाल्यावरती एक प्रोफेसर, 2 रीडर, 4 लेक्चरर आणि सगळा लवाजमा मंजूर केला. माझी अवस्था तशी नाही. आणि हे मी अशासाठी सांगितलं की या शास्त्रज्ञाच्या जागेवरती सर राहतात. सरांचं घर जे आहे ते त्या शास्त्रज्ञाच्या जागेवरच. त्या शास्त्रज्ञांचं घर त्यांच्या वडिलांनी विकलं, ते तुमच्या आजोबांनी घेतलेलं सरांच्या त्या ठिकाणी सर राहतात. आणि तुमच्या मंडळींच्या बोलण्यातनं वगैरे मला जाणवलं की तुम्ही फार मोठ्या माणसाच्या शेजारी बसायची मला संधी दिलीत. त्यांचे गाववाले माझे पहिले गाईड डॉक्टर सुखारी, आणि तुम्हाला भेटायची या निमित्तानं संधी मिळाली, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही आपल्या विषयावरती एवढं प्रेम करता, ही एवढी इमारत, एवढी सगळी यंत्रणा, ही संस्था आणि हे इतके सगळे उपक्रम करता, मला फार मोठं आश्चर्य वाटलं. आणि तुमच्या सगळ्यांनाच खरं तर म्हणजे काय म्हणायचं, वंदन करायला पाहिजे ह्यासाठी तुम्ही या गोष्टी चालवता. म्हणून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या गोष्टी तुम्ही चालवता. हे एवढं प्रास्ताविक झाल्यानंतर मग आता मला काय बोलायचं होतं ते मी आता बोलतो. मंडळी, आपण सगळे शिक्षक आहे. शिक्षणाची गंगा जी सुरू झाली ती तुम्हाला माहिती आहे, महात्मा फुल्यांपासून सुरू झाली. महात्मा फुले, सावित्रीबाई, नंतर फातिमा शेख वगैरे. तिथून म्हणजे मुलींचं शिक्षण, मुलांचं शिक्षण, प्रौढांचं शिक्षण, रात्र शाळा, दिवसाच्या शाळा, ह्या सगळ्या गोष्टी तिथून सुरू झाल्या. शेती सुधारणा तिथून सुरू झाली, सहकार तिथून सुरू झाला, बालहत्या प्रतिबंध तिथून सुरू झाला, जी अर्ली मॅरेजेस व्हायची, जे बालविवाह वगैरे वगैरे ते बंद झालं. या सगळ्या गोष्टी तिथून सुरू झाल्या. आणि बघा, तुमच्या ते जे सुरू झालं ते सुरू करताना फुलेंच्या मनात काय होतं, तेव्हाचा सडलेला दबका पिचका अशा प्रकारचा भयंकर प्रचंड दारिद्र्य असलेला, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, मागासलेपणा असा असलेला समाज, फुल्यांनी तो समाज नाकारला आणि नवा समाज निर्माण करायचा, सशक्त समाज झाला पाहिजे. आणि मग तो नवा समाज जो आहे तो समाज फुल्यांच्या स्वप्नातला, आपण जसं घर बांधण्यासाठी एखादा प्लॅन बनवतो अगोदर, तसा त्यांनी जो प्लॅन बनवला होता तो प्लॅन म्हणजे सत्यशोधक समाज. त्या सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या शाक्त राज्याभिषेकाच्या दिवशी. अतिशय महत्वाचा दिवस आहे. आणि मग त्यांच्या स्वप्नातला जो समाज होता, सगळे लोक शिकलेले असतील, अंधश्रद्धा कुणीही नसेल, सगळे डोळस असतील, सगळे अधिकृत छान काम करीत असतील, सशक्त असतील, आपल्याला लागायचं ते मिळवत असतील, कुणीही मागासलेलं असणार नाही, स्त्री पुरुष भेद असणार नाही, वेगवेगळ्या जातींमध्ये भेद असणार नाही आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये पण भेद असणार नाही, अशा प्रकारचा तो समाज
आणि मग त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. समाज सुधारणा आणि विकासाचे सगळे जे उपक्रम आहेत ते तिथून त्या सत्यशोधक चळवळीतून सुरू झाले. त्यांना हवा असलेला त्यांच्या स्वप्नातला समाज तो सत्यशोधक समाज, आणि तो सत्यशोधक समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी ज्या ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या, जे उपक्रम सुरू केले, ती म्हणजे सत्यशोधक चळवळ. आणि त्याच्यातून मग ह्या सगळ्या शिक्षण संस्था वगैरे निर्माण झाल्या, शिक्षण उभा राहिलं, सहकार उभा राहिला, वेगवेगळ्या सहकारी संस्था उभा राहिल्या, आणि मग हे बालहत्या प्रतिबंधक गृह असतील वगैरे वगैरे हे सगळ्या ज्या संस्था आहेत त्या त्याच्यातून उभा राहिल्या. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांचा विचार शाहू महाराजांनी स्वीकारला, सयाजीराव महाराजांनी स्वीकारला, भास्करराव जाधवांनी स्वीकारला. त्या माध्यमातून अनेक जननायक निर्माण झाले आणि लोकांचा उद्धार करणारे, लोकांचा विकास करणाऱ्या अनेक यंत्रणा, अनेक संस्था उभा राहिल्या. आणि आज काय परिस्थिती आहे? हे सगळे विकासाचे जे उपक्रम होते, समाज सुधारणेचे जे उपक्रम होते, ते सगळे अडचणीत आलेले. सार्वत्रिक शिक्षण अडचणीत आले, शाळा बंद होत आहेत. खरं आहे ना? शिक्षण हा लोकांच्या उद्धाराचा भाग राहण्याऐवजी तो समाजाला लुटण्याचा भाग झाल्यासारखं झाले, पैसे मिळवण्याचा भाग झाल्यासारखं झालेला आहे. सहकार अडचणीत आला. हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना एक एक माणूस विकत घेतोय. खरं आहे ना? भेद, किती भेद निर्माण झालाय तुम्हाला जाणवतंय. आता समाजामध्ये प्रचंड बेदिली, भांडणं अशा प्रकारचे हे निर्माण झालेली आहेत. आपल्या घटनेनं जरी देशभर कुठेही संचार करायचा आणि उद्योग व्यवसाय करायचा जरी आपल्याला अधिकार दिलेला असला, तरी एका गावामध्ये सुद्धा तुम्ही बघायला गेला तर वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये भयंकर बेदिली आहे, भांडणं आहेत, अंतर्गत खटखट आहे. म्हणजे एका आळीतला माणूस दुसऱ्या आळीत दुकान घालू शकणार नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे आता. आणि मग हे सगळं कशातनं झालं? चिंतनातनं असं जाणवतं की हे सगळं व्हायचं कारण आहे की समाजामध्ये जो सत्यशोधकीचा विचार होता तो विचार आज समाजामध्ये राहिलेला नाही. आणि म्हणून त्या विचाराचं पुनरुज्जीवन होणं काल सुसंगत अशा पद्धतीनं हे आवश्यक आहे. सत्यशोधक चळवळीचं, सत्यशोधक विचारांचं पुनरुज्जीवन होणं हे आवश्यक आहे. आणि मग हे करायचं तर कोण करू शकणार? आत्ता बाळ एकदा का अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये जायला लागले की त्याच्या मागे जी स्पर्धा लागते ते शिक्षणात अधिकाधिक शिकणं, चांगल्या मार्काने शिकणं, पुढे चांगली नोकरी मिळवणं, मिळालेल्या नोकरीमध्ये प्रमोशन्स मिळवणं, वरच्या पदांवरती जाणं, ज्या स्पर्धा सुरू झाल्या किती रिटायर होईपर्यंत वरमान करायला सवय. आणि आता तुम्ही पाहता नोकऱ्या सुखाच्या राहिलेल्या नाही. नोकरीतल्या माणसांनी सरांनी सांगितलंय की त्यांना आपलं काम करण्यापेक्षा वरिष्ठांकडनं आलेल्या त्यांना हवे असलेली माहिती पुरवण्यामध्ये सगळी ताकद, सगळा वेळ, सगळे कष्ट जात आहेत. तेव्हा विशेषतः रिटायर झालेली जी मंडळी आहेत त्यांनी हा उपक्रम करणं, दुसऱ्या कुणाला समाजकार्य करायला सवड नाही. त्यामुळं रिटायर झालेल्या मंडळींना आम्ही आवाहन करतोय की याच्यामध्ये भाग घ्या. हा विचार समाजामध्ये पाहिजे. समाजामध्ये जो विचार असतो त्या विचाराच्या विरोधात कुठलेही सरकार जाऊ शकत नाही. त्याला अनुलक्षूनच ऍक्टिव्हिटीज करायला लागतात. म्हणून समाजामधनं हा जो नष्ट झालेला, लोप पावलेला विचार आहे तो आपण समाजामध्ये आणणं गरजेचं आहे. हे मला सांगायचं होतं. आणि दुसरं, सरांनी सांगितलं की समाजामध्ये शिक्षकांना फारसा मान मिळत नाही. आणि मी पाहतो लग्नामध्ये वगैरे गावातल्या सोसायटीचा माजी संचालक असेल
त्याचा सत्कार होतो. ग्रामपंचायतीचा माजी सभासद असेल त्याचा सत्कार होतो, काय करा. तिथला शिपाई असेल त्याचा सुद्धा सत्कार होईल. परंतु राष्ट्रपती पारितोषिक मिळवलेल्या शिक्षकाचा सत्कार होईल असं काही गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. काय तेव्हा तेव्हा हे कशामुळे झालं? कुणी कुणाचं ऐकायचं? ही जी मंडळी रिटायर होऊन जात आहेत, गावागावामध्ये राहत आहेत, गावात त्यांना किंमत देणार म्हणून हे गावातल्या कुठल्या भानगडीत लक्ष देत नाही. आपलं शेत भलं, आपलं घर भलं, किंवा जातीच्या सणाला दास मुलीला आम्ही एक प्रयोग केला. त्या प्रयोगामध्ये काय केलं? त्या गावातल्या रिटायर झालेल्या मंडळींनी हे जे महानायक झाले, जननायक झाले, त्यांचे स्मृतिदिन साजरे करायला सुरू केलं. ते शिकलेले लोक आहेत, ह्यानेच वाचायचं आणि ह्यानेच ते गावागावामध्ये भाषणं द्यायचे. आपल्या गावामध्ये एका ठिकाणी 3.5 वर्ष झाली आता त्या गावामध्ये सगळ्या सांस्कृतिक हे जे आहे ते ह्या माणसांच्या हातामध्ये आलेलं आहे. लोकांच्या असं लक्षात आलंय की तिथले जे पदाधिकारी आहेत, निवडून आलेले जे लोक आहेत, त्यांना लोक शिव्या देत आहेत आणि या माणसांबद्दल आदरानं बोलतायत. माझं तुम्हाला आवाहन आहे की हे वेगवेगळ्या पदांवरनं रिटायर होऊन जे गावागावामध्ये राहतात त्यांनी अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी सुरू करावी. निश्चितच लोक तुम्हाला सन्मानानं वागवणार, आदरानं वागवणार आणि तुमचं आयुष्य वाढणार, आनंद वाढणार, तुमचा मान सन्मान वाढणार, लोकसंपर्क वाढणार. तशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपण कराव्यात, अशा प्रकारचं मी आवाहन करतो. तुम्ही इथं माझ्या अपेक्षेपेक्षा फारच मोठी संधी दिली, त्याबद्दल तुमच्या प्रती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. इसके बाद इस समारोह के अध्यक्ष हमारे पितामह गुरुवर्य माननीय काका सूर्यवंशी सर जी से मैं विनती करती हूँ कि वे हमें मार्गदर्शन करें. शिक्षक दिवस 5 सितंबर एक राष्ट्रीय पर्व की जो समूचे देश में बड़े धूमधाम से मनाया जाता है. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन की जो भारत के दूसरे राष्ट्रपति, इनका जन्मदिन शिक्षक दिवस के रूप में मनाने की परंपरा 1962 से आरंभ हुई और तब से लेकर आज तक बहुत ही निष्ठापूर्वक जो उत्सव गांव-गांव में, शहर में, सरकारी कार्यालयों में मनाया जाता है. परंतु ये औपचारिकता रह गई है मात्र. इस उत्सव से जो परिवर्तन अपेक्षित है, जो कुछ होना चाहिए वो नहीं हो पा रहा, ये बड़े दुख की बात है. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन लोक शिक्षक थे, एक तत्वज्ञ थे. रूस देश में वो हमारा प्रतिनिधित्व भारत का कर रहे थे. उन्होंने काले स्तर पर बहुत ही एक फिलोसोफर के तौर पर महत्वपूर्ण योगदान दिया. लगभग सेवा अवकाश प्राप्त कर चुके हमारे विद्यार्थी है. शिंदे जी, अनिल, चंद्रकांत यादव जी, आपका स्वागत है. नमस्ते. गायकवाड़ जी, रविंद्र वाघमारे जी, श्यामराव गायकवाड़ जी और बजरंग कदम जी, ये सभी शिंदे से इस विशेष समारोह में हमसे मिलने आए हैं. मैं अकेले नहीं चाहूँगा कि वो मेरे लिए आए हैं, बल्कि हम सब के लिए यहाँ वो आए हैं.
बहुत समय से यह कार्यक्रम यहाँ शुरू है और शिक्षक दिवस के अवसर पर हो या कोई अन्य दिन विशेष हो, हमारे इस भवन में सभी प्रकार के समारोह बड़े धूमधाम से उत्साह के साथ मनाए जाते हैं। यह हमारी परंपरा है। आज शिक्षक दिवस समारोह जो मनाया जा रहा है, इसके पीछे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जी है, क्योंकि उनका जीवन शिक्षा क्षेत्र के लिए समर्पित था। उन्होंने लगभग 89 साल के जीवन में देश की सेवा की, शिक्षा क्षेत्र की सेवा की और इस तरह एक लोक शिक्षक के तौर पर काम करने वाले इस महानुभाव ने जब उनके मित्र और शिष्य मिलने गए थे कि हम आपका जन्मदिन बड़े धूमधाम से मनाना चाहते हैं ताकि आगे चलकर आपकी जयंती इस तरह देश में मनाई जाए, परंतु उन्होंने विनम्रता से 1962 को ही कहा था कि मेरा जन्मदिन मनाने से बेहतर है कि आप सभी लोग मेरे जन्मदिन पर शिक्षकों का सम्मान करें, शिक्षक दिवस मनाएं। यह सूचना सहर्ष स्वीकार हो गई और शिक्षक दिवस की परंपरा आरंभ हो गई। आज भी वो शुरू है, परंतु तब और अब जमीन आसमान का अंतर है। आज गुरु और शिष्य की जो परंपरा है, उसके बीच का जो फासला है अधिक बढ़ता जा रहा है। आज अध्यापक उतनी क्षमता से छात्रों के सामने पेश नहीं आ रहे हैं। पुराना जमाना देखिए, गुरु के आश्रम में विद्यार्थी ज्ञानार्जन के लिए जाते थे। आज दोनों अपने घर से विद्यालय में आते हैं, महाविद्यालय में आते हैं और इस तरह ज्ञानार्जन और ज्ञानदान का यह सिलसिला शुरू हो जाता है। तो ऐसे इस माहौल में हम सब लोगों को ध्यान में रखना चाहिए कि हम शिक्षक हैं तो हमारी जिम्मेदारी बहुत बड़ी है। अगर राष्ट्र के विकास में किसी का बहुत बड़ा योगदान है तो है जवान, किसान, शिक्षक और विज्ञान। इन चारों के योगदान से ही कोई राष्ट्र आगे बढ़ सकता है और अनेकों ने सहज ही में कह दिया है कि शिक्षक राष्ट्र का निर्माता है, क्योंकि आने वाली पीढ़ियों के व्यक्तित्व को तराशने की, संवारने की भूमिका शिक्षक अदा करता है। शिक्षक के रहन सहन, शिक्षक की पोशाक, शिक्षक की लिखावट, शिक्षक की अभिव्यक्ति, चाहे वो लिखित हो या मौखिक हो, एक आदर्शवत होनी चाहिए, क्योंकि उसका शिष्य सदैव उसके अनुकरण के लिए लालायित रहता है। और इसलिए हम अध्यापकों को ध्यान में रखना चाहिए कि हमारी चाल ढाल, बोलचाल, हमारी पोशाक, हमारा बर्तन, सब कुछ अनुकरणीय होना चाहिए। अगर इतनी बात आपने ध्यान में रखी तो मैं समझूंगा कि शिक्षक पेशा के लिए, व्यवसाय के लिए आप पात्र हैं। तो हम शिक्षकों को ये बात ध्यान में रखनी चाहिए कि हम छात्रों के व्यक्तित्व के बड़े भागीदार है, हमारे हाथ में यह सब कुछ है। तो इसका एहसास रखते हुए अपना कार्य हमें करना है। कल कुछ और स्थिति थी, आज कुछ और है। अच्छी तनख्वाह मिल रही है, लाख के भी आगे लोग गए हैं, कुछ 1.5 लाख तक वेतन मिलता है माध्यमिक शिक्षक को। और क्या चाहिए? ऐसी स्थिति में हमारा कर्तव्य है कि हम अपना काम निष्ठा एवं समर्पण भाव से करें, हम कर्तव्य परायण बने और इस तरह एक आदर्श व्यक्तित्व बनने की चेष्टा करें। बस इतना ही अध्यापकों के लिए। अब आप सब जानते हैं कि 1983 से
83-84 से शिक्षा के क्षेत्र में सातारा जिला हिंदी अध्यापक मंडल मतलब आज 43वां साल शुरू है। मेरे शिक्षा क्षेत्र के योगदान को आज 54 साल मतलब 54वां साल शुरू है। तो 54 साल से मैं इस क्षेत्र में अपनी भूमिका अदा कर रहा हूँ। ऐसी स्थिति में हमें यहाँ तक इस मुकाम तक हम पहुँचे हैं, सचमुच मुझे ही ताज्जुब होता है कि इतना सारा काम हम सब मिलकर कैसे कर पाए। क्या यह कैसे संभव हो सका? 3-4 करोड़ का यह भवन और अब यह अधूरा महसूस हो रहा है। यहाँ पर इस भवन में चलने वाली ये 9 संस्थाएं एक से बढ़कर एक काम कर रही है। सातारा जिला हिंदी अध्यापक मंडल हो, हमारी राष्ट्रभाषा अनुरागी पत्र संस्था हो, महादेव वर्मा सार्वजनिक ग्रंथालय वाचनालय हो, महाराष्ट्र हिंदी अध्यापक मित्र हमारी त्रैमासिक पत्रिका हो, या हमारी परीक्षा समितियां हो, चाहे वो केंद्रीय हो या विभागीय हो, यह सारी। और आप सब जानते हैं कि 1910 से इस जिले से ही महाराष्ट्र राज्य का काम चल रहा था और मैं महाराष्ट्र का उपाध्यक्ष था। आज यह कमान मुझको सौंपी गई है। मैं महाराष्ट्र राज्य का अध्यक्ष बनकर आपके सामने हूं, तो हम सब की जिम्मेदारियां और बढ़ गई है। समूचे राज्य को हमें संभालना है, तो उसके लिए केवल एक अकेला ताका सूर्यवंशी कुछ नहीं करने वाला है। आप सभी का इसमें बेहतर योगदान जरूरी है। और मैं यहाँ प्रस्तुत करते हुए गर्व महसूस कर रहा हूँ कि जैसे हम सब लोगों ने एक तपस्या से मतलब 8 साल हम लोगों ने खर्च किए और तब कहीं जाकर यह भवन खड़ा हो गया। उसके लिए लागत उस दौरान लगभग 1 करोड़ के आसपास थी, प्लॉट सहित। आज उसका मूल्य 3.5-4 करोड़ का है। परंतु ये भी जगह हमें जब कम प्रतीत हो रही है, महसूस हो रही है, तो हम लोगों ने निर्णय किया कि और कोई सभागृह बनाया जाए। और मुझे यह कहते हुए बहुत खुशी हो रही है कि हम सातारा जिला हिंदी अध्यापक मंडल और हमारे शिक्षकों की पत्र संस्था, इन 2 संस्थाओं के संयुक्त तत्वावधान में लगभग 1 करोड़ की लागत से 9 गुंठे का प्लाट हमने हाल ही में खरीदा है। और उस प्लाट पर अब और एक सभागृह और एक भवन बनेगा और बहुत जल्दी उसका काम शुरू होने वाला है। मैं यहाँ आप लोगों को आह्वान करता हूँ, आपको आश्चर्य होगा, पत्र संस्था ने तो अपना योगदान दिया, परंतु सातारा जिला हिंदी अध्यापक मंडल की जिसका योगदान इसमें आधा है, 50% है। अगर 1 करोड़ खर्च है तो 50 लाख रुपए हिंदी अध्यापक मंडल को देने बनते हैं। आपको आश्चर्य प्रतीत होगा कि यह सारी रकम पूरी की पूरी 50 लाख हमारे मान्यवर हिंदी अध्यापक भाई बहनों ने, भले ही आज के लिए उधार के तौर पर, कुछ लोगों ने चंदे के रूप में, देन के रूप में हमें रकम दी है। और इस तरह यह प्लॉट की खरीदारी हाल ही संपन्न हुई है और आगे जाकर ज्यादा नहीं 3-4 महीनों में यह काम हमारे सभागृह का शुरू होगा। वहां पर सभी प्रकार की सुविधाएं होंगी, वहां लिफ्ट की भी व्यवस्था होगी। शायद 3 या 4 मंजिली इमारत वहां बनने का एक निर्णय हुआ है। तो मेरा आह्वान यह है कि जो लोग मतलब एक निश्चित रूप से जिनके बारे में मुझे विश्वास था, उन लोगों के सामने मैंने केवल आह्वान किया और उन सब ने ये आह्वान मान लिया, स्वीकार किया और रकम जमा हो गई। परंतु इतने से काम नहीं बनने वाला है। आगे जाकर हम लोगों के सामने एक आह्वान है, एक बहुत बड़ी समस्या है कि हिंदी अध्यापक मंडल का जो 50 का जो हिस्सा है, उसके लिए जो धनराशि इकट्ठा करनी है वह हम कैसे करें। निश्चित रूप से हमारे सामने हर तरह के द्वार खुले हैं, वो होकर रहेगा। परंतु आपके सामने भी कि जो हिंदी प्रेमी है, कि जो हिंदी के अध्यापक है,
वो भी जरा अपने विषय के लिए, अपने भवन के लिए कुछ करने के बारे में सकारात्मक विचार करें। यही बात आपके सामने रखते हुए आप सभी को आज के इस राष्ट्रीय पर्व के उपलक्ष्य में हार्दिक शुभकामनाएं देते हुए मैं अपना अध्यक्षीय मंतव्य पूर्ण करता हूँ। जय हिंद।